तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं दिलेली आहेत कुटुंबियांना, तरी पोलीस कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी केली आहे तीही पाहूयात। आज पोलिसाची काही किंमत राहिली नाही। हेल्मेट का नाही घातलं तर त्यांच्या संरक्षणासाठी नाही घातलं विचारतात। त्या पोलीसवाल्याच्या डोक्यात तुम्ही बांबू टाकणार का? आज त्याची काय चुकी? तो त्याला जे काम दिलंय तोच ते करतोय। तो ह्याच्या व्यतिरिक्त तो काही काम करत नाहीये। तुम्ही आज ह्या माणसाचा मृत्यू झालाय ना, आज ह्या माणसाचा ही पहिली गोष्ट नाही। असे खूप पोलीसवाले मृत्यूशी झुंज देतात आणि अशा फालतू लोकांसाठी। त्याच्यामुळे त्या माणसाला मृत्यूची शिक्षा म्हणजे त्याला फासावर दिलाच पाहिजे। आता तो कुठल्याही जामिनावर अजिबात सुटला नाही पाहिजे, नाहीतर आम्ही सगळे पोलीसवाले कोण सिटी मुख्यमंत्री यांना काही आम्ही वगळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचं आश्वासन दिलंय, पण आम्हाला आश्वासन नको, आम्हाला कृती हवी आहे। त्याला जामीन मिळाला तर मग आम्ही रस्त्यावर उतरणार। त्या मुलाला जामीन मिळता कामा नये। पोलिसांनी जरा हात उचलले की बरोबर येतात ह्युमन राईट्स वाले। आता कुठे ह्युमन राईट्स वाले? अल्पवयीन सोडतात, अल्पवयीन मुलांना त्याला शिक्षा मिळत नाही। द्या त्याला, त्यांना जर शिक्षा नाही ना, त्यांच्या पालकांना शिक्षा द्या ना। अल्पवयीन आहे ना, अल्पवयीन असताना त्याला करण्याची बुद्धी सुचते, हे सगळं करायची बुद्धी सुचते, बलात्कार करायची बुद्धी सुचते। मग आपण पाहिलं की सर्व पोलीस पत्नी असतील किंवा पोलीस पुत्र असतील यांच्या मनात सरकार विरुद्ध प्रचंड रोष आपल्याला पाहायला मिळाला। एवढंच नाही तर मुख्यमंत्री जेव्हा इकडे त्या विलास शिंदेच्या कुटुंबियांच्या भेटीला आले तेव्हा ह्या सर्व पोलीस पत्नी आणि पोलीस पुत्रांनी सीएमला घेराव घालून आपल्या मागण्या मान्य करायला लावल्या, असा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन अनुप रस्तोगीसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।